नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. आज आपण भगवान शिवाच्या अतिशय पवित्र आणि गूढ अशा 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या 3 ज्योतिर्लिंगांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्योतिर्लिंग म्हणजे जिथे भगवान शंकर स्वतः प्रकाशरूपात प्रकट झाले आहेत अशी स्थळे. ही फक्त मंदिरं नाहीत, तर करोडो भक्तांची श्रद्धा, इतिहास आणि अध्यात्म यांचं केंद्र आहे. सर्वप्रथम बोलूया आपण 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या ज्योतिर्लिंगाबद्दल, म्हणजे सोमनाथ ज्योतिर्लिंगाबद्दल. सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात राज्यातील प्रभास पाटण येथे आहे. समुद्रकिनारी वसलेले आहे. पौराणिक कथेनुसार चंद्रदेवाला दक्ष प्रजापतीने शाप दिला होता, ज्यामुळे चंद्राचा तेज हळूहळू कमी होत गेलं. या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने भगवान शिवाची कठोर तपस्या केली. चंद्राची भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला शापमुक्त केलं. चंद्र म्हणजे सोम, म्हणून या ठिकाणी प्रकट झालेल्या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ असं नाव मिळालं. असं मानलं जातं की सोमनाथांचे दर्शन घेतल्याने मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि जीवनात सकारात्मकता वाढते. इतिहासात या मंदिरावर अनेक वेळा आक्रमण झालं, मंदिर तोडलं गेलं, पण प्रत्येक वेळी भक्तांच्या श्रद्धेमुळे ते पुन्हा उभं राहिलं. म्हणूनच सोमनाथ ज्योतिर्लिंग हे अढळ आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं. आता आपण दुसऱ्या ज्योतिर्लिंगाकडे वळूया, ते म्हणजे मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग. हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील श्रीशैलम येथे नल्लमाला पर्वतरांगेत स्थित आहे. पौराणिक कथेनुसार भगवान शिव आणि माता पार्वती यांचे पुत्र कार्तिकेय एकदा रागावून श्रीशैलम पर्वतावर निघून गेले. पुत्राच्या विरहामुळे शिव आणि पार्वती दोघेही दुःखी झाले आणि तेही श्रीशैलम येथे गेले. येथे भगवान शिव मल्लिकार्जुन रूपात प्रकट झाले आणि माता पार्वती भ्रमरांबा रूपात विराजमान झाल्या. मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शिव, म्हणून या ज्योतिर्लिंगाला मल्लिकार्जुन असं नाव पडलं. हे एकमेव असं स्थान आहे जिथे ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठ एकत्र आहेत. अशी श्रद्धा आहे की मल्लिकार्जुनचे दर्शन घेतल्याने कौटुंबिक समस्या दूर होतात, नात्यांमध्ये प्रेम वाढतं आणि भक्ताला संतती सुख प्राप्त होतं. आता आपण तिसरे आणि अत्यंत शक्तिशाली अशा ज्योतिर्लिंगाबद्दल बोलूया, ते म्हणजे महाकालेश्वर ज्योतिर्लिंग. हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील उज्जैन येथे स्थित आहे. पौराणिक कथेनुसार उज्जैनमध्ये एका शिवभक्तावर राक्षसाने अत्याचार केले. त्या भक्ताच्या आर्ता हाकेला प्रतिसाद देत भगवान शिव महाकाल रूपात प्रकट झाले आणि त्या राक्षसाचा नाश केला. इथले शिवलिंग स्वयंभू आहे, म्हणजेच स्वतः प्रकट झालेले आहे. महाकालेश्वर हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग मानले जातं. इथली भस्म आरती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. महाकाल म्हणजे काळावर विजय मिळवणारा देव. अशी श्रद्धा आहे की महाकालाचे दर्शन घेतल्याने मृत्यूची भीती दूर होते, मोठमोठ्या संकटापासून मुक्ती मिळते आणि जीवनात स्थैर्य प्राप्त होतं. मित्रांनो, ही होती 12 ज्योतिर्लिंगांपैकी पहिल्या 3 ज्योतिर्लिंगांची संपूर्ण माहिती. ही स्थळे केवळ दर्शनासाठी नाहीत, तर भक्ती, श्रद्धा आणि आत्मिक शांती अनुभवण्यासाठी आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण उरलेल्या ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेऊ. हर हर महादेव.